मला एक सांगा की हे सगळं गेली 2 वर्ष तुम्ही त्याचा सामना करताय. मला एक माध्यमांमधला प्रतिनिधी म्हणून किंवा तुमचा निरीक्षक म्हणून किंवा शिवसेनेसारख्या पक्षाचा अभ्यासक म्हणून ज्यावेळेला मी या सगळ्या गोष्टींकडे पाहतो, तर तेव्हा मला एक प्रश्न मला सतत पडतो की एकनाथ शिंदे या नेतृत्वाचा किंवा या नेत्याचा उदय हा राजन विचारेंच्या माध्यमातून झाला. तुम्ही त्यावेळेला सभागृह नेते होतात आणि त्यांना सभागृह नेता ते जे धर्मवीर चित्रपटात दाखवलं गेलं, यातल्या बऱ्याचशा गोष्टी अनेक ठाणेकरांना पटलेल्या नाहीये. पण तो जो तुमच्यावरचा जो सीन आहे किंवा तुमच्यावरचा जो प्रसंग आहे, ते नेमकं काय झालं होतं आपल्या प्रेक्षकांना तुम्ही सांगू शकाल का? की खरंच तुम्ही त्यांना पद दिलं, दिघे साहेबांनी सांगितलं की ते आणखी अतिरंजित करून दाखवलं गेलंय, काय झालंय नेमकं? मला वाटतं तो जो पिक्चर आहे, कालच त्यांनी स्टेटमेंट केलं स्वतःच एकनाथ शिंदेने की हे सर्व मी खोटं दाखवलं. कबुलीच काल दिली. म्हणजे तो धर्मवीर आनंद दिघे साहेब जो धर्मवीर पिक्चर जो काढला गेला तो खोटा दाखवला, आता मी खरं दाखवणार आहे. म्हणजे एवढा जर तो माणूस धडधडीत खोटं बोलतोय, त्यामुळे लोकांकडून आणि या ठाण्याचं दैवत होतं. प्रत्येकच्या हृदयामध्ये मनामनामध्ये दिघे साहेब होते. हे तुम्ही पिक्चर दाखवून स्वतःचीच इमेज त्या ठिकाणी करायला गेले. आणि त्यामध्ये काय काय शॉट दाखवले होते. एक तर शॉट असा आहे की त्या हॉस्पिटलमधून जेव्हा हॉस्पिटलला कार्यकर्त्यांनी आग लावली त्यावेळेला हे महाशय दिघे साहेबांना खांद्यावर टाकून एका त्या तुमच्या ॲम्ब्युलन्सच्या टपवरती उडी मारली. अरे कशाला तुम्ही हे दाखवताय खोटं नाटक सर्व करून? दिघे साहेब हयात असताना तुम्ही काही गोष्टी केल्या नाहीत आणि आता ते गेल्यानंतर 22 वर्षानंतर तुम्ही आता पोपटपंचीसारखे बोलायला लागलेले आहेत. कोण विश्वास ठेवणार तुमच्यावर? तुमच्यावर विश्वास कोण ठेवणार? त्यामुळे लोकांना माहिती आहे काय आणि काय. आज तुम्ही बघा, दिघे साहेब एवढा मोठा नवरात्र उत्सव करायचे, त्या नवरात्र उत्सवामध्ये कधी स्वतःचं नाव नव्हतं. दिघे साहेबांचा तो आश्रम होता, तिथे काय होतं नाव? आनंद आश्रम. आता त्यांनी त्याचं स्वतःचं एकनाथ शिंदेचं नाव लिहिलेलं आहे.